नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर या लेक्चरला लाईक करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करत चला, म्हणजे तुम्हाला लेक्चरचं डेली नोटिफिकेशन मिळत जाईल. सुरू करूया मग आजचं सेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट आपण ॲप्लिकेशनवर ठेवलेला आहे. हे डिस्काउंट जे आहे ते आपल्या फाउंडेशन बॅच जे आहे, जे काही राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच जे आहे, 4.0 फाउंडेशन बॅच, राज्यसेवेची 2.0 1.0 फाउंडेशन बॅच आणि त्याचबरोबर 21,000 PYQची फाउंडेशन बॅच, त्या बॅचेसवर तुम्हाला हे डिस्काउंट कुपन मिळणार आहे विद्यार्थी 20 नावाचं. कारण आज चिल्ड्रन्स डे आणि सर्वांना हॅप्पी चिल्ड्रन्स डे. ठीक आहे, तर या डिस्काउंटचा लाभ घ्या जर तुम्हाला त्या बॅचेस घ्यायच्या असेल तर. पुढे जाऊया. पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनलेले आहे शेखा अल नौवेस. तर यांचं नाव लक्षात ठेवा. तर शेखा नासेर अल नौवेस जे आहे ते संयुक्त अरब अमिरात मधील आहे, UAE मधील आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ती संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं ते आपला पदभार 1 जानेवारी 2026 रोजी स्वीकारणार आहे. 4 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. संस्थेच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला जी आहे ती नेतृत्व करणार आहे. पहिल्यांदाच एका महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना जी आहे ती संयुक्त राष्ट्राचीच एक संघटना आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी 1 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. मुख्यालय आहे मॅड्रिड, स्पेनमध्ये. सदस्य देश आहे 159 देश. सहयोगी सदस्य देश आहे 6. भारत सदस्य कधी झाला? 1975 मध्ये. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, फ्लॅश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, डेव्हिड यांना, आता यांचं इथं थोडंसं नाव चुकलेलं आहे, तर डेव्हिड सलॉय यांना जर बघितलं तर फ्लॅश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर इथं काही आपल्याला मुद्दे हायलाईट करणं गरजेचे आहे. ते हंगेरी, ब्रिटनचे नागरिक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं फ्लॅश ही कादंबरी जी आहे ते एक व्यक्ती ब्रिटनवरून हंगेरीला जातो, परत आपल्या मूळ घरी येतो, तर त्याशी संबंधित ती त्यांची कादंबरी आहे, डेव्हिड सलॉय यांची फ्लॅश कादंबरी. मित्रांनो, आपण जर बघितलं तर एक भारतीय व्यक्ती आहे, किरण देसाई यांचं पुस्तक आहे द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. हे पुस्तकाला हा अवॉर्ड मिळेल असं वाटत होतं, पण या पुस्तकाला हा अवॉर्ड मिळालेला नाहीये. ऑलरेडी आपण जर बघितलं तर जे काही डेव्हिड सलॉय आहे तर त्यांचं पुस्तक जे आहे यापूर्वीही ऑल दॅट मॅन इज हे पुस्तक जे आहे या कादंबरीला 2016 साली या कादंबरीची ऑलरेडी निवड झालेली आहे. म्हणजे यांच्या एक पुस्तकाची ऑलरेडी निवड झालेली आहे. हे दुसरं टाइम आहे फ्लॅश या कादंबरीला आपण जर बघितलं फ्लॅश या कादंबरीची बुकर पुरस्कारासाठी निवड व्हायची. म्हणजे डेव्हिड सलॉय यांचं हे दुसरं पुस्तक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर किरण देसाई यांचं द लोनलीनेस ऑफ सोनिया हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवायचे, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. तर कॅनडियन, हंगेरियन, ब्रिटिश लेखक आहे डेव्हिड सलॉय. फ्लॅश कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनमधील ओल्ड बिलिंग गेट येथे झालेल्या एका समारंभामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. तर ही कादंबरी हंगेरियन स्थलांतरित इस्तवांच्या जीवनावर आधारित आहे. बक्षीस रक्कम आहे 50,000 पाऊंड, म्हणजे जवळपास 53 लाख रुपये. हा पुरस्कार जो आहे तो इंग्रजीत लिहिलेल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांना दिला जातो, बुकर पुरस्कार. याची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे. VS नायपॉल यांचं फ्री स्टेट या कादंबरीसाठी 1971 मध्ये मॅन बुकर पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय वंशाचे कादंबरीकार ठरले होते. या पुरस्काराला पहिले मॅन बुकर पुरस्कार म्हटलायचं, कारण तो मॅन बुकर नावाच्या फाउंडेशन मार्फत दिला जात होता. अरुंधती रॉय जे आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स साठी बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा, कोणत्या 2 देशादरम्यान मित्रशक्ती नावाचा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू झाला आहे? तर मित्रशक्ती नावाचा द्विपक्षीय लष्करी सराव जो आहे तो भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू झालेला आहे आणि हा कर्नाटकमध्ये सुरू झालेला आहे. तर ठिकाण सुद्धा लक्षात ठेवायचं, युद्ध सरावाचं नाव, ठिकाण आणि कोणादरम्यान. आणि आपण जर बघितलं कशाचा आहे, हा लष्कराचा युद्ध सराव आहे.
कशाचा आहे? लष्कराचा युद्ध सराव आहे. तर मित्रशक्ती 2025 लष्करी युद्ध सराव आहे. 10 ते 23 नोव्हेंबर 2025 मध्ये हा आयोजित करण्यात येत आहे. सहभागी देश भारत आणि श्रीलंका आहे. आवृत्ती 11वी आहे. कर्नाटकमध्ये बेळगावी या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. भारतीय आणि श्रीलंकेचे लष्कर जे आहे, तुकडी कोणत्या होत्या, काय कोणत्या होत्या हे लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याकडून राजपूत रेजिमेंटने सहभाग घेतला होता. तर हा जो युद्ध सराव आहे याचं ठिकाण मेन लक्षात ठेवा, कारण ऑलरेडी UPSC मध्ये मित्रशक्ती नावाच्या युद्ध सरावावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तेव्हा त्याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. तर हा सराव दहशतवादी विरोधी कारवाया, उपपारंपरिक युद्ध रणनीती आणि संयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो. पुढे जाऊया. इस्रोने अधिकृतपणे कोणत्या वर्षी मंगळयान मोहीम 2 मंगळयान 2 लॉन्च करण्याची घोषणा केली? 2030 मध्ये इस्रो मंगळयान 2 जे आहे ते लॉन्च करणार आहे. मग मंगळयान 2 मध्ये जर बघितलं तर यामध्ये एक ऑर्बिटर असेल, एक लँडर असेल आणि एक रोव्हर पण असू शकतो, अजून कन्फर्म नाहीये. हे आपण जर बघितलं तर LVM-3 या रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केलं जाईल. तर लॉन्च व्हेकल मार्क 3 असा त्याचा फुल फॉर्म आहे LVMचा. याचं उद्दिष्ट काय? तर मंगळयान 2 मोहिमेचं उद्दिष्ट आहे मंगळावरील वातावरण हवामानाचा अभ्यास करणं आणि लाल ग्रहावरील जीवन शक्य आहे का ते शोधलं जाणं. 5वा क्वेश्चन आहे, जागतिक विज्ञान दिन कधी सेलिब्रेट केला जातो? जागतिक विज्ञान दिन 10 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट अलीकडे करण्यात आलेला आहे. यावर्षी थीम लक्षात ठेवा, ट्रस्ट ट्रान्सफॉर्मेशन अँड टुमॉरो द सायन्स वी नीड फॉर 2050. तर 2001 मध्ये युनेस्कोने जागतिक विज्ञान दिन सुरू केला होता. विज्ञानाला समाजाशी जोडणे, शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाखाली ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी मध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सामील झाला? तर या फॅसिलिटीमध्ये भारत देश सामील झालेला आहे. तुम्हाला माहिती असेल कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30 ही परिषद जी आहे COP30 ही ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी सुरू आहे आणि तिथं वनांना वाचवण्यासाठी फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे. तर हा उपक्रम ब्राझीलने सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर हा एक जागतिक निधी स्थापन करण्यात आलेला आहे वनांना वाचवण्यासाठी. मग आपण जर बघितलं तर COP30 कुठं सुरू आहे हे लक्षात ठेवा, बेलेम ब्राझील. कालावधी लक्षात ठेवा 10 ते 21 नोव्हेंबर. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर आपण यशवंत बॅच जी आहे तर ती अवघ्या 499 रुपयामध्ये सुरू करत आहोत. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 2017 ते 2024 पर्यंतचे PYQ आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर बघा, टॉपिक झाल्यानंतर टेस्ट सुद्धा मिळणार आहे. तर अशी बॅच तुम्हाला कुठेच मिळणार नाही, एवढी क्वालिटी बॅच. ज्या बॅचमधून परीक्षेमध्ये तुम्ही जर पेपर द्यायला गेले तर 50 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर चालू घडामोडीचा इयर बुक आपला आहे. त्याचबरोबर बायोलॉजीच्या नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळतील. या ज्या फाउंडेशन बॅच आहे यावर आज 20% डिस्काउंट आहे. विद्यार्थी नावाचं कुपन तुम्हाला दिसेल बॅचवर क्लिक केल्यानंतर. तर हे डिस्काउंट 21,000 PYQच्या बॅचवर देखील असणार आहे. तर या डिस्काउंटचा लाभ घ्या. त्याचबरोबर ह्या आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे, या तुम्ही ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा आणि त्या बॅचवर कुपन कोड असेल. जर त्या बॅचची ती जर बॅच फाउंडेशन बॅच असेल किंवा PYQची बॅच असेल तर त्या बॅचचा निश्चित तुम्ही आज लाभ घेऊ शकता कमी फीमध्ये. 7वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेटपटू ऋचा घोष कोणत्या राज्य पोलिसांच्या DSP बनल्या? तर त्या पश्चिम बंगालमधील DSP बनल्या आहे. तर आपण जर बघितलं तर भारतीय क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर कीपर आणि हिटर बॅट्समन आहे ऋचा घोष. आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालच्या पोलिसांमध्ये त्यांना DSP बनवण्यात आलेलं आहे. मग यापूर्वी अजून कुणाला DSP बनवण्यात आलं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर भारताने अलीकडे विश्वचषक जिंकलेला आहे. मग भारताने दक्षिण आफ्रिकेचा त्या विश्वचषकामध्ये काय केला होता? पराभव केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 8वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये दुसरे जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? तर WHO ची पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद मित्रांनो नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. कधी? 17 ते 19 डिसेंबर 2025 ला. आपण जर बघितलं तर जागतिक आरोग्य संघटना आयुष मंत्रालय दोघं मिळून स्थापन करणारे पहिली परिषद जी आहे ती सुद्धा भारतामध्ये झाली होती, गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी. दुसरी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी होणार आहे. 9वा प्रश्न आहे, कैरो येथे झालेल्या
ISSF इंटरनॅशनल, आपण जर बघितलं तर शूटिंग फेडरेशन जे आहे, तर त्याचे जागतिक नेमबाजी अजिंक्यपद 2025 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला ऑलिम्पिक पिस्तूल विश्वविजेता कोण बनला आहे? तर ही जी स्पर्धा आहे कैरो या ठिकाणी झालेली ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धा, आपण जर बघितलं इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन मार्फत आयोजन केलं जातं. मग यामध्ये सम्राट राणा याने काय केलेलं आहे, तर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तर हरियाणातील कर्नाल या ठिकाणचा आहे सम्राट राणा, ही गोष्ट लक्षात ठेवा. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे. चीनच्या हुकाईने रौप्य पदक जिंकलं, रौप्य पदक लक्षात ठेवायची गरज नाही. भारताच्या वरुण तोमरने इथं कांस्य पदक जिंकलं आणि आपण जर बघितलं सम्राट राणाने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. एकाच जागतिक पिस्तूल स्पर्धेत 2 भारतीयांनी पदके जिंकण्याची पहिलीच वेळ आहे. सांघिक स्पर्धेत राणा, तोमर आणि श्रावण यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 10वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशाला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान अंगोल्याला त्यांनी भेट दिलेली आहे आणि तिथं संसदेत संबोधित केलं. आणि भारत आणि अंगोला यांचे राजनैतिक संबंधाला जवळपास 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तर त्यामुळे ही भेट देण्यात आली. त्यानंतर 11 ते 13 नोव्हेंबरमध्ये त्या बोत्सवानाला भेटलेल्या आहे आणि तिथल्याही संसदेला त्यांनी संबोधित केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये आसामच्या पहिल्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण विद्यापीठ स्वाहिद कनकलता बरुआ ची पायाभरणी कोणी केली? तर या विद्यापीठाची पायाभरणी निर्मला सीतारामनजी यांनी केलेली आहे. या विद्यापीठाची किंमत आहे 415 कोटी. विद्यापीठात AI, ड्रोन तंत्रज्ञान, क्वांटम संगणक आणि अत्याधुनिक विषय जे आहे ते शिकवले जाणार आहे. कनकलता बरुआ जे आहे तर त्यांना बिरबाला या नावाने ओळखला जाते. 1942 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी ध्वज फडकवताना त्या शहीद झाल्या होत्या. पुढचा क्वेश्चन आहे, WTA फायनान्शियल 2025 टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कुणी जिंकले? तर WTA फायनान्शियल ही स्पर्धा जी आहे मित्रांनो ती एलेना रायबाकिना हिने जिंकलेली आहे. तर कझाकिस्तानची खेळाडू आहे, तिने WTA फायनान्शियल बोललो तर फायनल्स जे आहे WTA फायनल्स 2025 कोणी जिंकलेला आहे? तर वर्ल्ड टेनिस असोसिएशनचं फायनल्स नावाची एक स्पर्धा आहे, तर ती जिंकलेली आहे एलेना रायबाकिना. तर हे नाव लक्षात ठेवायचे. तिने कुणाचा पराभव केला? अरिना सबलांकाचा तिने पराभव केला. ही स्पर्धा रियाद सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर रायबाकिनाचे हे पहिलंच काय आहे तर WTA फायनल्स विजेतेपद आहे. बक्षिसाची रक्कम 5.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे 46 कोटी रुपये आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन संपलं. आजचे टेस्ट क्वेश्चन, फ्लॅश कादंबरीसाठी बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? रिचा घोष या कोणत्या राज्याच्या DSP बनल्या आणि कोणत्या दोन देशादरम्यान मित्रशक्ती नावाचा लष्करी युद्ध सराव आयोजित करण्यात आला हे सांगायचंय. त्याचबरोबर आपला ॲप इन्स्टॉल करायचं सगळ्यांनी, कारण आज 20% डिस्काउंट तुम्हाला फाउंडेशन बॅचेसवर मिळेल. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. आज थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.